चाफ्याचं फूल इथे? इथे कसं काय आलं चाफ्याचं फूल? सगळे म्हणतात आणि अंबिकाताई सुद्धा म्हणायची की तिला चाफ्याचं फूल खूप आवडतं आणि इथे हे चाफ्याचं फूल, इथली झाडं सुद्धा वाऱ्याने हलत होती. मला अंबिकाताईचा आवाज सुद्धा ऐकायला येत होता. हे सगळं काय आहे? काय होतंय हे? रुद्राक्ष चमकतोय. माझी ताई इथे? मीरा, इकडे काय करतेस? काही शोधतेस का? मगाशी पण आत काहीतरी शोधत होतीस. आईसाहेब, ते मी चाफ्याचं फूल? हा, हे फूल इथे दिसलं ना, म्हणून मी इथे आले होते. आईसाहेब, हे फूल इथे कसं काय आलं असेल? अगं, वाऱ्याने आलं असेल किंवा माळी काकांच्या हातूनही पडलं असेल. मीरा, पण तू इकडे थांबू नको. साफसफाई केलेली नाही इकडे. साप विंचू निघतात, माहितीये का? चल चल आत चल. उगाच आईच्या गोंधळाच्या आधी काहीतरी अनिष्ट नको घडायला. चल चल आत. चल चल चल. मार्जरी, असं काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. मी ज्या ठिकाणी ती कुपी पुरली होती तिकडे ती मीरा कशी काय पोचली? आणि तिकडे ते चाफ्याचं फूल कुठून आलं? हे संकेत आहेत येणाऱ्या घटिताचे. मी तुला आधीच सावध केलं होतं मंजिरी. या नवरात्रीत सावध राहा. पण तुला जमलं नाही. मार्जरी, मी ती कुपी सुरक्षित ठिकाणीच पुरली होती, पण आता ती मीरा तिकडे पोचली. चिरतारुण्य धोक्यात आहे. मार्जरी, आपल्याला याच्यावरती काहीतरी उपाय शोधायला हवा. उपाय सांग मार्जरी. अंबिकाचा आत्मा कवडीमध्ये बंदिस्त करावा लागणार आहे. तो विधी उद्याच कर. उद्या नवमी आहे. काल भस्मयोग सुद्धा आहे. फक्त एक ध्यानात घे, परवा विजयादशमी आहे. त्या आधीचा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे, लक्षात ठेव. ठीक आहे, मी आधी ती कुपी जमिनीतून बाहेर काढते. उद्या सूर्योदयाच्या आधी हे करणं गरजेचं आहे. मी ती कुपी बाहेर काढते आणि दुसरीकडे कुठेतरी. नाही, तसं नाही करता येणार. ज्या जागी अंबिकाचा मृत्यू झाला त्या जागेच्या अवतीभवतीच ती कुपी असायला पाहिजे. तू फक्त तिची जागा बदल.
उद्या रात्री आपण अंबिकाच्या आत्म्याला कायमचा कैद करू. त्याआधी ती कुपी सुरक्षित जागी हलव, नाहीतर अनर्थ होईल, अनर्थ होईल.